आपण सध्या येडाई तुकाई या अभयारण्यात उभा आहोत. आपण वन विभागाचा जो गलथान कारभार आहे, अक्षम्य कारभार असा जो वन विभागाचा सुरू आहे, आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. आपण माझ्या बाजूला पाहू शकता, या ठिकाणी वन विभागाने जी लावलेली जवळपास 30,000 वृक्ष झाडं आहेत, रोपे आहेत, ती झाडं अक्षरशः पाण्याअभावी जी आहेत ती करपून गेलेली आहेत. शासनानं जरी सांगितलेलं असलं की झाडे लावा, झाडे जगवा, मात्र या ठिकाणी शासनाकडूनच झाडे न जगवता झाडांना मारण्याचा प्रकार सुरू आहे असं म्हणता येईल. कारण या ठिकाणी ना कुठला कर्मचारी दिसतोय, ना या झाडांना पाणी देण्याची काय सुविधा आहे, व सुविधा आहे तर झाडांना पाणी दिलेलं नाही. कारण या बॅगामध्ये झाडे नाही तर फक्त माती दिसून येते आपल्याला. या ठिकाणी जवळपास 30,000 रोपे लावण्यात आली होती. त्याचं संगोपन करण्याचं शासनाने आयोजित केलं होतं. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी रोपे आहेत ती या ठिकाणी दिसत नाही आहेत. दिसती ती केवळ फक्त कॅरेबागमध्ये असलेली माती. शासनानं यापूर्वी मोठा एक पराक्रम केला होता धाराशिव जिल्ह्यामध्ये. अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती. मात्र एकीकडे ते चित्र असताना त्याच बाजूला आपण हे भयानक असं विदारक असं चित्र पाहत आहे. या ठिकाणी एकही रोप या ठिकाणी जिवंत नाही आहे. पूर्ण जी रोप आहे ते या ठिकाणी पाण्याअभावी जे आहे ते करपून नष्ट झालेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी कोणताही कर्मचारी नाही, त्यामुळे वन विभाग या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का, जो दोष आहे त्याच्याकडे लक्ष घालून त्याच्यावरती कारवाई करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी वैभव पारवे, एलएस मराठी, येरमाळा, धाराशिव.